छात्राः नमो नमः। नवम्यां कक्षायां सर्वेषां स्वागतम्। विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता नववीच्या आमोदः आणि आनंदः या दोन्ही पाठ्यपुस्तकांचा अभ्यास आपला व्यवस्थित काटेकोरपणे चालू आहे। सेतू अभ्यासच्या दरम्यान आपण छोट्या छोट्या घटकांवर खूप तयारी केलेली आहे। तुम्ही सर्वांनी पेपरही दिलेले आहेत सेतू अभ्यासावर आधारित, त्याप्रमाणे आपली खूप तयारी झालेली आहे। आज आपण अव्ययमाला या पद्यपाठाचा अभ्यास करणार आहोत। अव्ययमाला आमोदः या संस्कृतच्या पाठ्यपुस्तकात पान नंबर 11 वर ही अव्ययमाला आहे, तर आनंदः या पाठ्यपुस्तकामध्ये 10 नंबर पानावर अव्ययमाला आहे। अव्ययमाला हा पद्यपाठ आपल्याला कंठस्थीकरणार्थम पाठांतरासाठी आहे। म्हणजेच या पाठातील श्लोक, पूर्ण श्लोक, काही श्लोक 2 ओळींचे आहेत, 2 चरणांचे आहेत, काही श्लोक 4 ओळींचे म्हणजे 4 चरणांचे आहेत। आपल्याला पूर्ण पुस्तकात जसे आहेत तसे पूर्णपणे न पाहता लिहिता येणं अपेक्षित आहे। यालाच म्हणतात कंठस्थीकरणम, पाठ करणे। लेखी पाठ आणि तोंडी पाठ। तोंडपाठ केल्यानंतर तुम्हाला ओरलला त्याचा उपयोग होतो, शिवाय आपले शब्दोच्चार सुधारतात, स्मरणशक्ती वाढते, हे सगळे फायदे तर आहेतच। पाहूया अव्ययमाला। सगळ्यांनी आपली पाठ्यपुस्तकं उघडा आणि इथे संदर्भ जे दिलेले आहेत, सुरुवातीला या हिरव्या रंगाच्या भागामध्ये जी ओळख दिलेली अव्ययमालाची ती आपण वाचूया। भाषासु मुख्या मधुरा दिव्या गिर्वाण भारती तस्याम ही काव्य मधुरम तस्मादपि सुभाषितम। भाषासु सर्व भाषांमध्ये मुख्य, मधुर, गोड, दिव्या दिव्य अशी गिर्वाण भारती, गिर्वाण भारती म्हणजे संस्कृत भाषा आहे। तस्याम ही काव्य मधुरम, तिचे त्यामधील काव्य हे अत्यंत मधुर, तस्मादपि सुभाषितम, काव्य जी आहे त्या सगळी काव्य तर मधुर आहेतच, पण सुभाषित या प्रकारातले जे पद्यरचना आहे ती मात्र त्याहूनही मधुर आहे। म्हणजे सुभाषित खूप सुंदर आहेत, मधुर आहेत। सुभाषितम नाम शोभनम भाषितम, वक्तृत्व कलेमध्ये नैपुण्य प्राप्त करण्यासाठी तसेच उत्कृष्ट निबंध लेखनार्थम, उत्तम अशा निबंध लिहिण्यासाठी तानी, ती सर्व सुभाषित अतीव उपयुक्तानी, अत्यंत उपयुक्त आहेत। अतः म्हणूनच इयम सुभाषितानाम, या सुभाषितांच्या माला, माळ, छात्रैही विद्यार्थ्यांनी अवश्यम कंठे धारणीयाः, अवश्य जरूर कंठे धारणीया म्हणजे गळ्यात साठवा, म्हणजेच पाठ करा, कंठस्थ करा, असं इथे संदर्भात म्हटलेलं आहे। आता पाहूया पहिला श्लोक। श्रोतुम कर्णं वक्तुमास्यं सुहास्यं घ्रातुम घ्राणं पादयुग्मं विहर्तुं द्रष्टुं नेत्रे हस्तयुग्मं च दातुं ध्यातुं चित्तं येन सृष्टं सपातु। 4 चरणांचा हा पहिला श्लोक आहे। यात अव्यय आलेली आहेत। आपल्या पाठ्यपुस्तकात तुमच्यासमोर पुस्तक असेल तर खाली जे अन्वय दिलेलं आहे त्यात गुलाबी अक्षरात ठळक दिलेली श्रोतुम, वक्तुम, घ्रातुम, विहर्तुम, द्रष्टुम, दातुम, ध्यातुम ही 6-7 अव्यय आलेली आहे। आणि शेवटी बघा तुम, तुम, तुम असा प्रत्यय ऐकायला येतो, म्हणजेच ही तुमंत अव्ययाची उदाहरणं आहेत। श्रोतुम कर्णव, श्रोतुम कर्णव, श्रोतुम, श्रोतुम ऐकण्यासाठी। आता मी शब्दार्थ सांगते, तुम्ही व्हिडिओ पाहताना बघित लिहा। श्रोतुम ऐकण्यासाठी, कर्णव, कर्णव द्विवचन आहे, 2 कान, ऐकण्यासाठी 2 कान मिळालेले आहेत। वक्तुम, वक्तुम बोलण्यासाठी, आस्यम तोंड, सुहास्यम हसरे तोंड, बोलण्यासाठी आपल्याला हसरे तोंड आहे, ऐकण्यासाठी 2 कान आहेत। हा पहिल्या चरणाचा अर्थ आणि शब्दार्थ आहे। घ्रातुम,
घ्राणम म्हणजे घ्राणेंद्रिय म्हणजे नाक. घ्रातुम म्हणजे वास घेणे, सुगंध घेणे. घ्रातुम हुंगण्यासाठी घ्राणम नाक आहे. पादयुग्मम, पाद पाय, युग्मम म्हणजे जोडी, पायांची, दोन पायांची जोडी. विहर्तुम इकडे तिकडे फिरण्यासाठी आपल्याला लाभलेली आहे. विहर्तुम म्हणजे फिरण्यासाठी. द्रष्टुम, द्रष्टुम म्हणजे पाहण्यासाठी, द्रष्टुम. नेत्रे, नेत्रे द्विवचन आहे. नेत्रे म्हणजे दोन डोळे, पाहण्यासाठी दोन डोळे, डोळ्यांची जोडी. हस्तयुग्मम, हस्त म्हणजे हात, युग्मम म्हणजे जोडी, हाताची जोडी. च दातुम, च अव्याचा अर्थ होतो आणि दातुम म्हणजे देण्यासाठी. या हातांची जोडी म्हणजे हे दोन हात आपल्याला देण्यासाठी, दान करण्यासाठी लाभलेले आहे. ध्यातुम, ध्यान करण्यासाठी, स्मरण करण्यासाठी. चित्तम, मन दिलं आहे. येन, येन म्हणजे ज्याने, ज्याने हे सर्व दिलं आहे. स, तो. आता कोणी दिलं आपल्याला? आपल्याला कोणी निर्माण केलं? ईश्वराने. स, तो. पातू, पातूचा अर्थ होतो रक्षण करो. पातू म्हणजे रक्षण करो. सृष्टमचा अर्थ होतो निर्मितम, हे ज्याने निर्माण केलं आहे तो आमचे रक्षण करो. माझे रक्षण करो, आमचे रक्षण करो म्हणूया. समजलं? आता इथे अवयवांच्या जोड्या दिल्या, अवयव दिलेत कशासाठी ते दिलेलं आहे. मग या ठिकाणी श्रोतुम, वक्तुम, घ्रातुम, विहर्तुम, द्रष्टुम, दातुम, तुम असे तुमंताचे ध्वनी ऐकायला येतात. म्हणजे ही तुमंत अव्यय आहेत करण्यासाठी. या श्लोकाचा अर्थ तुम्हाला समजला असेल. ऐकण्यासाठी कान, दोन कान, बोलण्यासाठी हसरा तोंड, श्वास घेण्यासाठी नाक, फिरण्यासाठी पायांची जोडी, पाहण्यासाठी दोन डोळे, दान करण्यासाठी दोन हात, ध्यान करण्यासाठी चित्त. हे ज्यानं निर्माण केलं आहे तो आमचे रक्षण करो. हा याचा मराठीत अर्थ. आता खाली अन्वय दिलेला आहे. अन्वय म्हणजे सरळ भाषेमध्ये संस्कृत. येन श्रोतुम, येन म्हणजे जाणे, श्रोतुम कर्णौ, वक्तुम सुहास्यम आस्यम, घ्रातुम घ्राणम, विहर्तुम पादयुग्मम, द्रष्टुम नेत्रे, दातुम हस्तयुग्मम, ध्यातुम च चित्तम, सृष्टम निर्मिती. स ईश्वरः पातु, माझे रक्षण करो. आता या श्लोकावर आधारित इथे भाषा अभ्यासमध्ये आपल्याला लगेचच प्रश्न विचारलेले आहेत. एक वाक्यानं उत्तरत पृष्ठ क्रमांक 12 आणि यांचा पृष्ठ क्रमांक 11 आनंदचा. ईश्वरेण श्रोतुम किम दत्तम, ईश्वराने ऐकण्यासाठी काय दिलं आहे? श्रोतुम कर्णौ दत्तम. आस्यम कीदृशम, आस्यम म्हणजे तोंड, मुख. कसे आहे? कीदृशम सुहास्यम. ईश्वरेण विहर्तुम किम दत्तम, ईश्वराने फिरण्यासाठी काय दिलं आहे? बरोबर, पादयुग्मम. आता दुसरा इथे भाषा अभ्यासमध्ये दिलेला आहे तालिकाम पूरयत. लगेच तालिका पूर्ण करण्यासाठी दिली आहे. इथल्या गाळ्या जागा तुम्हाला आल्या पाहिजे. घ्राणम दत्तम किम कर्तुम घ्रातुम, घ्राणार्थम घ्राणाय, अशा प्रकारे ते भरायचे. आणि मग मेलनम कुरुतो, खाली जोड्या जुळवाचा प्रश्न दिला त्यावर आधारितच तुम्ही त्या जोड्या जुळवायच्या. अशा प्रकारे पहिला श्लोक इथे आपण थांबतो. मुलांनो, पहिला श्लोक तुम्हाला समजलेला आहे, वाचता पण येईल आणि पाठ करण्यासाठी त्याची चाल पण कळली. आता दुसरा श्लोक आहे ज्यात आधीच्या श्लोकामध्ये आपण तुमंत अव्यय पाहिले. आता या श्लोकावरती एकदा नजर टाका बरं पुस्तकावर. गुलाबी अक्षरात ठळक कोणतं अव्यय दिसतंय? बरोबर, ल्यबंत अव्यय. कोणतं अव्यय आहे? ल्यबंत अव्यय. ल्यबंत.
गुणाः कुर्वन्ति दूतत्वं दूरेऽपि वसतां सतां केतकी गन्धमाघ्राय स्वयमायान्ति षट्पदाः के गुणाः कुर्वन्ति दूतत्वं दूरेऽपि वसतां सतां केतकी गन्धमाघ्राय स्वयमायान्ति षट्पदाः. इथे अव्यय ओळखायचा होता, तो मीच सांगितला तुम्हाला. लेवंत अव्यय आहे आघ्राय. इथे संधी आहे गंधम अधिक आघ्राय. केतकी गंधम अधिक आघ्राय. आघ्राय हे लेवंताचं उदाहरण आहे. इथे काय म्हटले माहिती का? या श्लोकाचा अर्थ असा आहे, गुणाः कुर्वन्ति दूतत्वम. गुणाः म्हणजे व्यक्तीचे गुण, चांगल्या गोष्टी व्यक्तींमधल्या. कुर्वन्ति करतात. दूतत्वम दूताचे काम करतात. दूत म्हणजे काय? निरोप आणणे, निरोप सांगणारा तो दूत. व्यक्तीच्या अंगी असलेले गुणच लोकांना दिसतात, तेच त्याचं दूताचं काम करतात. कोणी सांगायला जायची गरज नाही, व्यक्तीची ओळखच असते त्याच्या गुणांवरून. दूरेपी दूर असतानाही वसताम सताम. सताम म्हणजे सज्जन लोक, सज्जन महात्मे चांगले लोक दूर असले तरीही, वसताम म्हणजे राहत असले तरीही त्यांचे गुणच दूताचे काम करतात. दूरवर कुठेतरी कोणीतरी चांगला मनुष्य आहे, त्याची प्रसिद्धी, चांगले गुण आपल्यापर्यंत इथे येऊन पोचतात. म्हणजे दूताचं काम त्याचे गुणच करतात. ज्याप्रमाणे केतकी गंधमाघ्राय. केतकी म्हणजे केवड्याचं फूल, गंध म्हणजे सुवास, आघ्राय म्हणजे घुंगून घेऊन, वास घेऊन. केतकीच्या फुलांचा गंध, त्याचा सुवास घेऊन स्वयं स्वतःच आयांती. इथे संधी असा आहे स्वयं अधिक आयांती. स्वतःच आयांती म्हणजे येतात. षट्पदाः म्हणजे भुंगे. भुंगे भुंगे माहितीये तुम्हाला? षट्पदाः 6 पाय असतात म्हणून त्यांना षट्पदाः म्हणतात. भुंगे केवड्याच्या फुलांचा सुगंध त्यांना दूरवरूनच येतो आणि त्या सुगंधामुळेच ते स्वतःच फुलाकडे आकृष्ट होतात, ओढले जातात. त्या सुवासाच्या दिशेने ते फुलाकडे आकर्षित होतात. म्हणजे सुवासच त्याच्या दूताचं काम करतो. त्याप्रमाणे महान लोक जे आहेत, सज्जन सताम, त्यांचे गुण हेच दूताचं काम करतात. या श्लोकाचा अर्थ असा की गुणच मोठ्या माणसांच्या दूताचं काम करतात. ज्याप्रमाणे केवड्याच्या फुलाचा सुगंध दुरूनच आला की भुंगे तिकडे आकृष्ट होतात. आणि या श्लोकाचं वैशिष्ट्य म्हणजे यात एक लेवंत अव्यय आहे. अन्वय दूरे वसतामपि सताम गुणाः दूतत्वं कुर्वन्ति. सज्जन दूर राहत असले तरीही त्याचे गुण हे दूताचं काम करतात. यथा जसे षट्पदाः भुंगे केतकी गंधमाघ्राय. केवड्याच्या फुलांचा सुगंध घेऊन मधुपानाय त्यातला मध खाण्यासाठी. इथे दिलेले नाही मधुपान, मध खाण्यासाठी स्वयमायांती स्वतःच त्याच्याकडे ओढले जातात किंवा जातात. अशा प्रकारे हा दुसरा श्लोक आहे. हा कसा म्हणायचा ते मी आता तुम्हाला म्हणून दाखवलाय. असा तुम्ही पाठ करा. आता भाषा अभ्यासमध्ये दुसऱ्या श्लोकावर आधारित प्रश्न पाहूया. तुम्ही बघा तुमच्या श्लोक जिथे संपतात त्याच्या पुढे एकवाक्यानं उत्तरत के दूतत्वं कुर्वन्ति. के कुर्वन्ति कोण करता दूताचं काम? काय येईल उत्तर? गुणाः. गुणाः दूतत्वं कुर्वन्ति. के केतकीं आजिघ्रन्ति. कोण केतकीचा सुवास घेतात? कोण घेतात? षट्पदाः. सत्यम वा असत्यम. दुसरा सज्जनाः दूतत्वं कुर्वन्ति. सज्जन लोक स्वतः दूताचं काम करतात. दूतत्वं कुर्वन्ति. सत्यम वा असत्यम. असत्यम. दुसरा षट्पदाः स्वयमायांती. षट्पदाः भुंगे स्वतः येतात. बरोबर सत्यम. सज्जनाः केतकी गंधम आजिघ्रन्ति. सज्जन केतकीचा सुवास घेतात. सत्यम की असत्यम? सज्जनाः घेतात का केतकीचा सुगंध? न, असत्यम.
त्यातला तिसरा आहे समानार्थक शब्दम चिनुत लिखत च. सज्जनाः सत्पुरुषाः भ्रमराः षट्पदाः आगच्छन्ति आयान्ति. बरोबर. विरुद्धार्थक शब्दाः गुणाः दोषाः दूरे समीपे आयान्ति गच्छन्ति. उत्तमम. विरुद्ध अर्थ सांगितले ना आपण, विरुद्ध अर्थाचे शब्द सांगितले. हे दोन्ही श्लोक तुम्हाला समजले का? पहिला आणि दुसरा. आता हा तुम्ही दोन्ही श्लोक चांगले पाठ करायचे, शब्दार्थ मी सांगितलेले लिहायचे, भाषांतर लिहायचं आणि भाषा अभ्यास मधले प्रश्न सोडवायचे. आता पाहूया तिसरा श्लोक. मुलांनो, आपण पहिला आणि दुसरा श्लोक आत्ताच अभ्यासला. आपण आता तिसऱ्या श्लोकाकडे जातोय. पहिल्या श्लोकामध्ये आपण अव्यय कोणती पाहिली? बरोबर, तुमंत. दुसऱ्या श्लोकामध्ये लेबंत. आता तिसरा श्लोक पाहत आहोत. पाठ्यपुस्तक तुमच्या समोर आहे. तुम्ही सांगा मला, तिसऱ्या श्लोकाच्या अन्वयात पहा. ठळक गुलाबी अक्षरात कोणते अव्यय आलेले आहेत? बरोबर ओळखलं. त्वांत. त्वांत अव्यय आहे. ज्या अव्ययांच्या शेवटी त्वा हा घटक आहे तो त्वांत अव्यय. आता तुम्ही लक्ष द्यायचं हा, कोणा घटकाच्या शेवटी त्वा आहे. भुक्त्वा तृणानि शुष्कानि पीत्वा तोयं जलाशयात् दुग्धं यच्छन्ति लोकेभ्यो धेनवो लोकमातरः. भुक्त्वा, भुक्त्वा खाऊन, भुक्त्वा, भुक्त्वा आहे ना त्वा, त्वांत म्हणजे भुक्त्वा खाऊन, खाऊन. तृणानी तृण गवत. शुष्काणी, शुष्काणी तृणानी. शुष्काणी म्हणजे कोरडे वाळलेले, तृणानी म्हणजे गवत, वाळलेले गवत. भुक्त्वा म्हणजे खाऊन. पीत्वा, पीत्वा, पीत्वा त्वांतव्य. पीत्वा म्हणजे पिऊन. तोयम, तोयम जलम, जलम. तोयम म्हणजे जलम, पिऊन. जलम. पीत्वा तोयम जलाशयात. जलाशय, जलाशयांची नावं तुम्हाला माहिती कोणती कोणती? नदी, तलाव, सरोवर, तळ म्हणतो आपण. जलाशयात, जलाशयातलं पाणी पिऊन, वाळलेलं कोरडं गवत खाऊन, जलाशयातील पाणी पिऊन. दुग्धम यच्छन्ति, दुग्धम दूध, यच्छन्ति देतात, बहुवचन आहे, लटलकार देतात. लोकेभ्यो लोकांना, जनतेला. लोकेभ्यो धेनवो, धेनवो उकारांत स्त्रीलिंगी धेनू नामाचं प्रथमा बहुवचन. धेनवो गायी. लोकमातरः गायी ज्या आहेत त्यांच्याविषयीचं वर्णन आहे. त्या वाळलेलं कोरडं गवत खातात, जलाशयातील पाणी पितात, पण लोकांना दूध देतात. खरोखर धेनवो लोकमातरः, धेनू ह्या लोकमाताच आहेत. हा झाला अर्थ आणि शब्दार्थ. यात आलेले त्वांत अव्यय मी इथे पुन्हा केलेले आहेत. हे त्वांत इथे आपल्या श्लोकामध्ये सापडतात. आता अन्वय बघा. आपल्याला परीक्षेला अन्वय लेखनासाठी पण येतो. अन्वयातले 2-3 जागा गाळलेल्या असतात आणि ते आपल्याला अचूक भरायचे असतात, म्हणून अन्वय पाहायला लागेल. धेनवः शुष्काणी तृणानी भुक्त्वा, गायी वाळलेले गवत खातात. जलाशयात तोयम पीत्वा, जलाशयातील पाणी पिऊन, बघा खाऊन पिऊन. लोकेभ्यः लोकांना, दुग्धम यच्छन्ति दूध देतात. ताः त्या, लोकमातरः खलु खरंच त्या लोकमाताच आहेत. मानता ना तुम्ही? करेक्ट. आता आपण तिसऱ्या श्लोकाला पाठांतर कसं करायचं, कसं वाचायचं हे मी तुम्हाला आता वाचून दाखवलं. भाषा अभ्यासमध्ये तिसऱ्या श्लोकावरती आधारित काही प्रश्न आहेत, आपण पाहूया. एकवाक्यानं उत्तरत. धेनवः किं भुक्त्वा दुग्धम यच्छन्ति, धेनू काय खाऊन दूध देतात.
बरोबर उत्तर येईल तृणानी शुष्काणी भुक्त्वा, वाळलेले गवत खाऊन. दुग्धम यच्छन्ति. धेनवः जलाशयात किं पिबन्ति. धेनू जलाशयातून काय पितात. किं पिबन्ति. जलाशयात तोयम पिबन्ति, पाणी पितात. तिसरा प्रश्न, लोकमातरः काः. लोकमाता कोण आहेत. काय उत्तर येईल. धेनवो म्हणजेच धेनवः. उत्तर येईल धेनवः. याचा संधी विग्रह करायचा आहे, तो असा होतो धेनवः. धेनवः लोकमातरः. या श्लोकावर आधारित प्रश्न आहे. श्लोकात त्वांत अव्यय चित्वा लिखत. या श्लोकातून त्वांत अव्यय निवडून लिहा. चित्वा म्हणजे निवडून. आपण इथे या पुन्हा दिल्या, ही त्वांत अव्ययाची लक्षणं आहेत. हेच आहेत त्वांत अव्यय. किती आहेत या श्लोकामध्ये त्वांत अव्यय. 2. कोणती. भुक्त्वा, पीत्वा. शाबाश. तिसरा प्रश्न त्यातलाच, वाक्यतः कर्ता कर्म क्रियापदम च अन्विषत लिखत च. एक वाक्य दिलंय, त्यातला कर्ता कर्म क्रियापद अन्विषत शोधा आणि लिहा. वाक्य आहे दुग्धम यच्छन्ति धेनवः. दुग्धम यच्छन्ति धेनवः. दुग्धम यच्छन्ति धेनवः. यातला कर्ता सांगा. कोण आहे कर्ता. गायी दूध देतात. कोण करता. धेनवः. बरोबर कर्ता. आणखी काय विचारलं. कर्मम. कर्मम किम अस्ति. दुग्धम. हे कर्म आहे. आणि यच्छन्ति क्रियापदम. क्रियापदम हे तुम्ही ओळखलंच असेल. आता चतुर्थः प्रश्न, लोकमातरः धेनवः शुष्काणी तृणानी खादन्ति. एकवचने परिवर्तयत. याला एकवचनामध्ये परिवर्तित करा, म्हणजे हे वाक्य एकवचनी करा. आता इथे यच्छन्ति आणि धेनवः हे बहुवचनात जे आहे त्याला आपण एकवचनामध्ये परिवर्तित करायचं आहे, म्हणजे वाक्य एकवचनी होईल. आता पाहूया. सांगा. दुग्धम हे कर्म आहे. कर्म कधीच बदलत नाही, त्यामुळे वाक्य दिलंय ना. नवीन वाक्य लिहिते. लोकमातरः धेनवः शुष्काणि तृणानि खादन्ति. शुष्काणि तृणानि खादन्ति. लोकमातरः एकवचन होईल. लोकमाता. धेनवः हे बहुवचन आहे, त्याचं काय होईल. धेनुः. शुष्काणि शुष्कं तृणं खादति. लोकमाता धेनुः शुष्कं तृणं खादति. यानंतर पुढचा श्लोक आपण पाहणार आहोत. मुलांनो, आपण पुढचा श्लोक पाहूया. हा श्लोक आनंदः या पुस्तकात नाही, हा फक्त संपूर्णच्या पुस्तकात आहे. आमोद. अकृत्वा परसंतापम अगत्वा खलमंदिरम अनुसृज सतां वर्त्म यत् स्वल्पमपि तद्बहु. यत् स्वल्पमपि तद्बहु. अकृत्वा न करून. इथे सुद्धा अकृत्वा न कृत्वा. अकृत्वा न कृत्वा. इथे हा कृत्वा तो अंतव्यय आलेला आहे. परसंतापम न करून. काय. परसंताप म्हणजे दुसऱ्यांवर रागावून, दुसऱ्यांवर राग न करता. परसंतापम.
अगत्वा खल मंदिरम, खल दुष्ट माणसे, दुर्जन, दुर्जन, खल मंदिरम म्हणजे दुष्टांच्या घरी. अगत्वा न जाऊन, न गत्वा पुन्हा त्वांतव्यालय गत्वा, दुसऱ्यांवर न रागावून, दुर्जनांच्या दुष्टांच्या घरी न जाऊन, अनुसृज्य सताम वर्तम, अनुसृज्य म्हणजे अनुसरण करून, मार्ग अवलंबून, सताम म्हणजे सज्जनांचा, सज्जनांचा मार्ग अवलंबून, सज्जन जे करतात त्याप्रमाणे वागून, सज्जनांचा मार्ग, वर्तम म्हणजे अवलंबून, न सोडता, अनुसृज्य. यत स्वल्पमपि, यत म्हणजे जे, जे काही, स्वल्पम जे थोडे का असेना, जे, यत म्हणजे जे, स्वल्पमपि जे आपल्याला लाभलं आहे थोडं जरी असलं तरी, तत् बहु ते पुष्कळ आहे असं मानणे, तत् बहु. हे कुणाची लक्षणं आहेत ही? दुसऱ्यांवर क्रोध न करणे, दुष्टांच्या घरी न जाणे किंवा सज्जनांचा मार्ग न सोडणे आणि जे मिळालं आहे थोडंसं त्यालाच खूप मानणे, त्यातच संतुष्ट राहणे, समाधानी राहणे, ही कोणाची लक्षणं आहेत? ही सज्जनांची, महापुरुषांची लक्षणं आहेत बरं का. आता या श्लोकामध्ये कृत्वा, गत्वा आणि उत्सृज्य, उत्सृज्य, कृत्वा आणि गत्वा ही त्वांत अव्ययाची दोन उदाहरणं आहेत. तर उत्सृज्य हे ल्यबंत, ल्यबंत अव्ययाचं उदाहरण आहे. उत्सृज्य हे ल्यबंत अव्ययाचं उदाहरण आहे. आपण पाहूया अन्वय. परसंतापम न कृत्वा, दुसऱ्यांवरती न रागावता, दुसऱ्यांवर क्रोध न करता, खलमंदिरम न गत्वा दुष्टांच्या घरी न जाता, सताम वर्तम न उत्सृज्य, सताम वर्तम न उत्सृज्य, सज्जनांचे वागणे, सज्जनांचा मार्ग न ओलांडता, न टाळता, न उत्सृज्य, यत स्वल्पमपि जे थोडं आहे, स्वल्पमपि लभ्यते तद बहु वर्तते जे काही थोडं आपल्याला लाभलेलं आहे, तद बहु ते मोठं मानणे, ते जास्त मानणे, हे लक्षण महापुरुषांचं आहे, सज्जनांचं आहे. इथे 3 अव्यय आली होती, कृत्वा, गत्वा आणि उत्सृज्य. कृत्वा आणि गत्वा तुम्हाला माहिती आहे त्वांत अव्यय आणि उत्सृज्य हे ल्यबंत अव्ययाचं उदाहरण आहे. समजलं? आता पुढचा श्लोक जो आहे तो आमोद आणि आनंद दोन्ही पाठ्यपुस्तकातला आहे. या श्लोकात जे प्रश्न विचारलेले आहेत ते पाहूया. श्लोक 4 आमोद पाठ्यपुस्तकातला. मनुजेन किम न कर्तव्यम, माणसाने काय करू नये. मनुजेन किम न कर्तव्यम, मनुजेन परसंतापम न कर्तव्यम, मनुजेन कुत्र न गंतव्यम, मनुजाने कुठे जाऊ नये. खल मंदिरम, दुष्टांच्या घरी जाऊ नये. मनुजेन किम अनुसर्तव्यम, कशाचा अवलंब करावा. सताम वर्तम, सज्जनांच्या वागण्याचा चे अनुसरण करावे. आता दुसरा तालिकाम पूरयत, कोष्टक पूर्ण करा. कृ पासून काय बनलंय, त्वांत आणि ल्यबंत. काय येईल कृचं, कृत्वा. आणि गमगच्छचं गत्वा आलेलं आहे, त्याच्या पुढे नय रूपम काही आहे का, गत्वा न गत्वा. नंतर उत्सृज्य, ते उत्सृज्य हे रूप तुम्हाला दिसतंय, हे तिथे कोष्टकात लिहा, उत्सृज्य आणि अनुसृज्य. तिसरा प्रश्न, श्लोकात अधोदत्त शब्दानां कृते समानार्थक शब्दम चित्वा लिखत. गृहम, गृहमसाठी कोणता शब्द आला या श्लोकात, मंदिरम. दुष्टः, बरोबर, खलह. मार्गः, वर्तम. आणखी स्तोकम, स्तोकम म्हणजे कमी, अल्पम. आणि भूरी, पुष्कळ, बहु हे शब्द आलेले आहेत.
आता श्लोक 5वा जो आमोदपदे आहे आणि आनंदमध्ये पण आहे. मुलांनो, हा श्लोक आनंद आणि आमोद दोन्ही पुस्तकांमध्ये आहे बरं का. आणि या श्लोकाचं वैशिष्ट्य असं आहे, व्याकरण दृष्ट्या बनवलेला हा श्लोक आहे, ज्याचं वर्णन आहे यस्य षष्ठी चतुर्थी च विहस्य च विहाय च, ज्याचं ज्ञान, ज्याच्यासाठी षष्ठी आणि चतुर्थी, विहस्य ही षष्ठी आहे आणि विहाय ही चतुर्थी आहे. अहम कथम, मी कसे बरे, द्वितीया स्यात्, त्याची द्वितीया होऊ, द्वितीया स्यामहम कथम, द्वितीया मी कशी त्याची होऊ, असा त्याचा अर्थ आहे. यस्य षष्ठी चतुर्थी च विहस्य च विहाय च अहम कथम द्वितीया स्यात्, द्वितीया स्यामहम कथम. ही द्वितीया कथम ही कशी काय द्वितीया होऊ शकते, अशा प्रकारे हा श्लोक रचलेला आहे. याचं वैशिष्ट्य आणि ह्या श्लोकाकडे दोनच अर्थाने आपल्याला बघायचंय. या श्लोकात दोन जागा विहस्य आणि विहाय, विहस्य आणि विहाय हे दोन ल्यबंत अव्ययाची उदाहरणं आहेत. ही ल्यबंत अव्ययाची उदाहरणं आहेत, एवढंच आपल्याला लक्षात ठेवायचं. आणि व्याकरण दृष्ट्या बनलेला हा श्लोक आहे. विहस्य आणि विहाय हे देव शब्दाप्रमाणे जो बनवतो. आता देव शब्द सगळीकडे चालेल का, त्याने कोण जो काही आहे याच्या मागे कथा आहे, ती आता इतक्या खोलात आपल्याला जायचं नाही. आपण फक्त एवढंच पाहायचंय, ज्या माणसाला जो विहस्यला षष्ठी समजतो आणि विहायला चतुर्थी समजतो, त्याची अहम कथम द्वितीया, अहम ही द्वितीया कशी होईल आणि द्वितीया कथम ही कशी द्वितीया होईल, सांगा कसं काय होईल. अशा प्रकारे हा श्लोक आहे. थोडासा आपल्याला याच्या मागे एक कथा आहे, मी तुम्हाला सांगते. गौरांग नावाचा म्हणजे व्याकरण आचार्य वेदवती जी होती, प्राचीन काळची कथा, ती वेदवती आणि गौरांगाची गोष्ट आहे. गौरांगाची परीक्षा म्हणजे पतीची परीक्षा घेण्यासाठी नवऱ्याला ती विचारते की विहस्य आणि विहाय आणि अहम आणि कथम या 4 शब्दांच्या ही रूपं कोणती आहेत, काय याचं व्याकरण सांगता येईल का ते सांगा. तर गौरांग या 4ही रूपांना देव शब्दाचीच विभक्ती रूपं त्याची पाठ असतात, म्हणून देवाच्याच सगळ्यांना विभक्त्यांचे अर्थ तो लावतो आणि सांगतो. मग तो विहस्यला षष्ठी सांगतो, विहायला चतुर्थी सांगतो, अहम आणि कथमला द्वितीया सांगतो. असं तो जेव्हा उत्तर देतो तेव्हा ज्याला विभक्तीतला फरकच कळत नाही, तर मी त्याची द्वितीया म्हणजेच पत्नी कशी होऊ, द्वितीया पत्नी असं म्हणतात संस्कृतमध्ये, तर ती मी त्याची पत्नी कशी होऊ, हा मला नवरा म्हणून नको आहे, याला संस्कृतचं काहीच येत नाही असं म्हणून ती त्याचा त्याग करते, अशी कथा आहे. आपल्याला इथे विहस्य आणि विहाय ही 2 रूपं अव्ययांच्या बाबतीतली ल्यबंत अव्ययांची मिळतात. आता ह्याचं अन्वय पाहूया. यस्य कृते, ज्याच्यासाठी, विहस्य इति षष्ठी, विहस्य ही षष्ठीचं रूप आहे, तर विहाय इति चतुर्थी, विहाय हे चतुर्थीचं रूप आहे. अहम कथम, अहम आणि कथम हे 2 द्वितीया, द्वितीया ज्याच्या होतात, ज्याला वाटतं ह्या द्वितीया आहेत, तस्य त्या माणसाच्या, अहम म्हणजे मी, द्वितीया म्हणजे पत्नी, कथम श्याम कशी काय होऊ बरं, मला नको आहे, म्हणजे तिला वेदवतीला हवंय की उत्तम संस्कृतचा जाणकारच माझा पती होईल, मी त्याच्याशी लग्न करेल असं तिला वाटत होतं, म्हणून ती त्याचा त्याग करते. आता हा जो श्लोक आहे याच्यावरती आधारित आपल्याला भाषा अभ्यासमध्ये प्रश्न दिलेले आहेत, ते आपण पाहूया. श्लोकात ल्यबंत अव्ययानी चिनुत, या श्लोकातील ल्यबंत अव्यय चिनुत म्हणजे निवडा, ही आपण निवडली, कोणती, विहस्य आणि विहाय झालं. दुसरा प्रश्न, योग्य रूपम चिनुत, षष्ठीचं रूप विहस्य आहे की देवस्य, अर्थातच देवस्य उत्तर बरोबर आहे. चतुर्थीचं रूप ओळखा, विहाय की गेहाय, विहाय की गेहाय, गेहाय. प्रथमाचं रूप ओळखा, अहम की कथम, अहम.
श्लोक आता एवढेच प्रश्न होते या श्लोकावर आधारित. आता पुढचा जो श्लोक आहे तो मी वाचते. तो हा श्लोक आनंदमध्ये नाही, फक्त आमोदह मध्येच आहे. आमोदह मध्ये 6व्या नंबरचा हा श्लोक आहे. तो आता आपण पाहूया. प्रारभ्यते न खलु विघ्न भयेन नीचैः प्रारभ्य विघ्न विहता विरमन्ति मध्याः विघ्नैः पुनः पुनरपि प्रतिहन्यमानाः प्रारब्धम उत्तम जना न परित्यजन्ति. असा हा 6वा श्लोक आहे. प्रारभ्यते न खलु विघ्न भयेन नीचैः. नीचैहीचा अर्थ होतो नीच वृत्तीची माणसं. प्रारभ्य विघ्न विहता विरमन्ति मध्याः विघ्नैः पुनः पुनरपि प्रतिहन्यमानाः प्रारब्धम उत्तम जना न परित्यजन्ति. प्रारभ्यते न खलु. प्रारभ्य म्हणजे सुरुवात. न प्रारभ्यते सुरुवातच करत नाहीत. विघ्न भयेन नीचैः. नीचैः आता इथे 3 प्रकारच्या माणसांचे म्हणजे 3 दर्जांची माणसं. नीचैः, मध्याः आणि उत्तम जनाः. उत्तम जनाः 3 प्रकारच्या माणसांची उदाहरणं आलेली आहेत. उत्तमाः, मध्यमाः आणि नीचैः असे 3 गट पडतात माणसांचे. उत्तमाः, मध्यमाः आणि नीचैः. पहिल्या ओळीतच नीचैः प्रकारच्या माणसाचं उदाहरण आलेलं आहे. ते काय करतात? न प्रारभ्यते. एखाद्या कामाला सुरुवातच करत नाही. विघ्न भयेन. का बरं? संकटाच्या भीतीने. संकट आलं तर मग आम्ही काय करायचं? या संकटाच्या भीतीने कुठल्या कामाला सुरुवातच करत नाहीत. नीच प्रकारची माणसं काय इथे काय लिहू आपण? न प्रारभ्यते. कामांना सुरुवात करीत नाहीत. न प्रारभ्यते. नीचैः जनाः नीच वृत्तीचे लोक. प्रारभ्य विघ्न विहता विरमन्ति मध्याः. मध्याः म्हणजे मध्यम प्रतीचे लोक. ते काय करतात? प्रारभ्य काम तर सुरुवात करून देतात कामाची, पण विघ्न विहता विघ्न निर्माण झालं, एखादं संकट आलं की विरमन्ति ते काम मध्येच सोडून देतात. तिथे थांबतात. कोण? मध्याः. काय करतात ते? विघ्न विहता विरमन्ति मध्येच थांबतात. कार्य मध्येच थांबवून टाकतात. एखादं सुरू केलेलं काम देखील मध्येच थांबतात. विघ्नैः पुनः पुनरपि प्रतिहन्यमानाः. विघ्न संकट ही पुन्हा परत प्रतिहन्यमानाः परत आघात करत असतात. विघ्न पुन्हा येत असतात. ते आपली पाठ सोडत नसतात. तरीही प्रारब्धम सुरू केलेलं उत्तम जनाः उत्तम प्रतीचे लोक मात्र न परित्यजन्ति हाती घेतलेलं काम न परित्यजन्ति सोडून देत नाही. जरी संकट पुन्हा उद्भवली निर्माण झाली तरीही उत्तम प्रकारची माणसं न परित्यजन्ति काम सोडून देत नाहीत. ते पूर्ण करतात, तडीस नेतात. अशा प्रकारे एखादं कार्य नीच प्रवृत्तीचा माणूस काय करतो? कामाला सुरुवातच करत नाही. मध्यम प्रतीचा मध्यमाः विघ्न आली की काम सोडून देतो, बंद करतो. पण उत्तमाः जनाः उत्तम प्रतीचे लोक मात्र कितीही संकटांनी पुन्हा प्रहार केला तरी त्या हाती घेतलेल्या कामांपासून ते थांबत नाहीत किंवा न परित्यजन्ति काम सोडून पळ काढत नाहीत. अशा माणसांच्या वृत्ती नीचैः मध्यमा आणि उत्तमा. आपण कोणत्या प्रकारात आहोत ते आपण आपलं ठरवायचं, पाहायचं आहे. अशा प्रकारे हा श्लोक सुंदररित्या मांडलेला आहे. तर आपण याचा अन्वय पाहूया. विघ्न भयेन खलु नीचैः कार्यम न प्रारभ्यते. संकट येतील म्हणून नीच लोक कामाला सुरुवातच करत नाही. प्रारभ्य विघ्न विहता भूत्वा. काम सुरू करून दिलं. प्रारभ्य विघ्न विहता संकट आलं रे आलं.
मध्या विरमंती, मध्यम प्रतीचे लोक तिथे थांबून घेतात. विघ्नैः पुनः पुनः प्रतिहन्यमानाः, संकट जरी पुन्हा 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 प्रहार करत राहिली, प्रतिहन्यमानाः अपि, परत परत प्रहार करत असली तरी, उत्तम जनाः, उत्तम प्रतीचे लोक, प्रारब्धम कार्यम, सुरू केलेलं कार्य, न परित्यजंती, थांबवत नाहीत. या पुढचे जे 2 श्लोक आहेत मागच्या पानावरचे, ते आपल्या पाठ्यपुस्तकातनं वगळलेले आहेत. आणि आनंदचा देखील स्थानभ्रष्ट हा शेवटचा श्लोक अभ्यासक्रमातनं वगळला आहे. आता या श्लोकावर आधारित प्रश्न आपल्याला बघायचे आहेत. नरः के कार्यम न प्रारभन्ते, कोण काम सुरुवातच करत नाही, कामाला सुरुवातच करत के, कोण, कोण कार्याला सुरुवातच करत नाही. बरोबर, नीचाहा, उत्तर लिहायचं नीचाहा. दुसरं, के मध्ये विरमंती, कोण मध्येच थांबतात, तुम्ही सांगा. बरोबर, मध्यमा. के प्रारब्धम कार्यम न परित्यजंती, कोण सुरू केलेलं काम थांबवत नाहीत. बरोबर, उत्तमाः जनाः. मंजुषातः, या बाजूचे हे प्रश्न. उचितम पर्यायम चित्वा स्तंभ पूर्णं कुरुत, स्तंभ पूर्ण करा. तिथे दिलंय नीचः, मध्यमः, उत्तमः. मी आता इथे जे लिहिलंय त्याप्रमाणे. कार्यम, नीचः काय करतात, कार्यम, कार्यम न प्रारभ्यते. मध्यमाः कार्यम विरमन्ति, आणि उत्तमाः कार्यम न परित्यजन्ति. उत्तमाः कार्यम न परित्यजन्ति. दिलेलेच आहेत उत्तर, ते फक्त निवडून कोष्टकात भरायचे. तिसरा प्रश्न. श्लोकात प्रथमा विभक्तेः तथा तृतीया विभक्तेः रूपाणी चिनुत लिखत च. श्लोकात आलेल्या प्रथमा विभक्तीची आणि तृतीय विभक्तीची रूपं निवडा आणि लिहा. आता प्रथमा विभक्तीची रूपं कोणती कोणती आहेत तिथे, ती आपल्याला आता शोधावी लागतील. प्रथमेची आणि विघ्न, विघ्न भयेन, विघ्न भयेन, नीचैः आणि विघ्नैः, ही 3 रूपं आहेत. विघ्नैः, नीचैः आणि विघ्न भयेन, ही 3 रूपं म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे. काय विचारलं होतं त्यांनी, प्रथमा विभक्तेः तथा तृतीया विभक्तेः. चौथा प्रश्न. पदपरिचयम कुरुत, इथे खाली कोष्टक दिलेलं आहे. मूलधातुः लकारः पुरुषः वचनम. विरमंती, विरमंती तुम्ही सांगा, अंती प्रत्यय आहे कशाचा. बरोबर, लट लकार. वि अधिक रम, वि अधिक रम, मचा पाय मोडायचा आहे. लकार लिहायचा आहे लट. पुरुषः प्रथम पुरुषः, वचनम बहुवचनम. परित्यजंती, परि अधिक त्यज, परि अधिक त्यज धातू आहे. लट लकार, प्रथमा विभक्ती, बहुवचनम. पाचवा प्रश्न. वर्णविग्रहं कुरुत, प्रारभ्य आणि विघ्नैः. हे मराठीत तुम्हाला वर्णविग्रह आहे की नाही, त्याप्रमाणे करायचं आहे. आज आपण इथे अव्ययमाला जी कंठस्थीकरणासाठी आहे त्याचे सर्व श्लोक अभ्यासले. भाषाभ्यासात आलेले सर्व प्रश्नांचा अभ्यास केला. फक्त वर्णविग्रहं कुरुत हा प्रश्न पाहू आणि आपण इथे. मुलांनो, वर्णविग्रहं कुरुत मराठीमध्ये पण असा प्रश्न येतो, आपण ते संस्कृतमध्ये पाहूया. प्रारभ्य, प्र अधिक आ अधिक र हलंत्य अधिक अ, भ हलंत्य अधिक य हलंत्य अधिक अ, म्हणजे प्रा हा जो आहे त्यासाठी प्र अधिक आ, र साठी हा आणि भ्य, भ य आणि विघ्नैः व अधिक अ अधिक ई वी, विघ्नैः घ हलंत्य न हलंत्य अ आणि ऐ हा झाला विघ्नैः. अशा प्रकारे आपण भाषा अभ्यासातली सर्वच प्रश्नांचा आपण इथे ओहापोह केला, उत्तरं शोधली. त्याप्रमाणे तुम्ही वहीत लिहा. हाच स्वाध्याय पाठाखाली दिलेला भाषाभ्यास आपल्या वहीत आहे. तुम्ही हा स्वाध्याय सोडवायचा आहे आणि अव्ययमाला पूर्ण पाठ करायचे. शुभम भवतु, शुभदिनम, मिलामः.